ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मोर्चा खाद्यपेय विक्रेते हॉटेल असोसिएशनच्या वतीने आंदोलन। परमिट रूम हॉटेल बंद ठेवत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जळगावात शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मद्य विक्रेत्यांचा मोर्चा। अन्यायकारक करवाढी विरोधात मद्य विक्रेते आक्रमक। मद्य विक्रेत्यांच्या एक दिवसाच्या बंदमुळे शासनाचा 2 ते 2.5 कोटी रुपयांचा महसूल बुडाला। पालघरमध्ये वॅट करा विरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन आक्रमक। पालघरमधील हुतात्मा चौकाजवळ व्यावसायिकांचं आंदोलन। चंद्रपुरात वॅट करा विरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन आक्रमक। जिल्ह्यातील बार परमिट रूम बंद। रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। ठाण्यामध्ये वॅट करा विरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशन कडून बंदची हाक। सरकारनं वाढवलेल्या कराविरोधात हॉटेल चालकांचं आंदोलन। रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल आणि बार असोसिएशन कडून बंदची हाक। सरकारनं वाढवलेल्या अन्यायकारक करवाढी विरोधात हॉटेल चालकांचं आंदोलन। करवाढ आणि मद्याच्या दरामध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ परमिट बार चालकांचा आज राज्यव्यापी बंद। सोलापूर जिल्ह्यामध्ये बार चालकांच्या संपाला प्रतिसाद। जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त। नागपूरच्या संविधान चौकामध्ये विदर्भातील परमिट रूम धारकांकडून परमिट रूम बंद ठेवत आंदोलन। 10% वॅट टॅक्स विरोधात आंदोलन सुरू। पुण्यामधील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित। बनमस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळल्यानं अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित राहणार। पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी गावातील काळे वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही। शाळेमध्ये जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रील्स बनवणाऱ्या तरुणांवर पोलिसांची कारवाई। रील्ससाठी महामार्गावरील वाहतूक रोखल्यानं 5 जणांवर कारवाई। गोंदियामधील सूर्याटोला ढाकणे मार्गावरील पुलावरचा रस्ता पहिल्याच पावसामध्ये वाहून गेल्याचा प्रकार। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। 2,62,00,000 रुपयांचा रस्त्यावर खर्च। पिंपरी चिंचवडच्या माळुंगेमध्ये भरधाव कंटेनरनं दोघांना चिरडलं। एकाचा जागीच मृत्यू। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। कंटेनरचा दुचाकीला धक्का लागल्यानं अपघात। गजानन बोळकेकर असे या मृताचं नाव। नांदेडमध्ये एसटी बस उलटल्यानं अपघात। 10 ते 12 प्रवासी जखमी। धर्माबादकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात। कारला वाचवण्याच्या नादामध्ये एसटी बस उलटली। रायगडच्या मुरुड अलिबाग रस्त्यावरील बारशिव गावाजवळ हिट अँड रनचं प्रकरण। भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू। दुचाकीला धडक देऊन कार चालक घटनास्थळावरून पसार। ठाण्यामध्ये एकाच दिवशी 2 वेगवेगळे अपघात। दोन्ही अपघातामध्ये अज्ञात वाहन चालकांनी धडक दिल्यानं 2 जणांचा मृत्यू। पोलिसांकडून तपास सुरू। रत्नागिरीमध्ये मासेमारी बंदीच्या हंगामाला हरताळ। दापोली तालुक्यातील हरणे बंदरामध्ये दिवसा मासेमारी सुरू। मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह।